हॅलो 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 झोपलो झोपलो काय आयोजक म्हणतात फक्त 15 मिनिटात मग अशी कोणतरी बक्षीस जरा म्हणतात निकमचा डमरू आता डमरू नाही ढोल ताशा तुमतुना कच्ची सगळ्या एकदाच मोहन कसा वाजवतो बघा बुवा थोडक्यात आहे म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम राजकारणाप्रेमी मायबाप रस्ते प्रेक्षकांना राजेश भावाचा दुसऱ्या फेरीचा मनाचा मुजरा वा हो साहेब हे मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात गोवांच्या आवाजासाठी हो अगदी काय काळजी करू नका अगदी आहे ना पट्ट्यात कार्यक्रम करतो बरोबर टप्प्यात अगदी हवा तसा आणि म्हणून शाहीर विषय काय शाहिराने खरंच कार्यक्रम चांगला केला आहे ना आता ते काय ठोकायला आणि ठोकायला काहीतरी शाहीर ठोकायला औसा पुणेला ज्यांचा चंद्र आणि सूर्य वर येतो त्याने ठोकाठोकीची भाषा करायची नाही आणि माझ्या समोर तर नाहीच नाही भाऊ ठोकणार नाही भाऊ खैरासारखाच होते काय म्हणतोय ठोकणार नाही ठोकायचं काम आपण करत नाही ठाव आपण नाही आपण सोलतो कोंबडी सोलतो ना खैरासारखाच होते भाऊ विषय काय आवाज भारी आहे गडी पण भारी आहे बघा ना बॉडी नाराज आहे बटा बुवा ही बॉडी बनवायची जिमला जावं लागतं तुम्ही जाऊ नका मी फक्त बाजूबाईची मांडतो नाही तर तुम्ही पण त्यातलाच आणि आम्ही पण पुरुष पण बुवा विषय का भारी चांगली केली अरे पर पाजी कभी हंस भी लिया करो बुवा टेन्शन आला ए बुवा हसलं काय रे कोरोना खरं सांगा हसलं वा ओ एवढी चांगली बायको आज जोडीला आहे नवरा झाला हसत नाही व्हायचा कसा पुढं बरोबर ना जेव्हा प्रेमामध्ये माणसाची पहिली काय साईन गोड पाहिजे है ना की सायलन्स म्हणतात सायलन्स हसाय कसा माणूस हसाय गोड पाहिजे म्हणजे आपला मीच फक्त करू बारी मीच करू अगदी हसत केलं असं चला परत विषय बघा पुढं काय म्हणतात बुवा अजून काय म्हणतात हा आपली म्हणतात झोंबी होणार पण म्हणतात आणि तलवार काढली पाहिजे बुवा तलवारीला पहिले धार काढा आधी तासली धार शाम बुवा बघा वाढूच वारी आहे गडी कसा आहे आधी दाण आधी पेलवान गडी पण नाही मला बहुत नाही मला आवड एवढा चांगला कार्यक्रम केला पण हसलाव नाही बुवा हसायला पाहिजे गवळण श्री हरी त्याचे दादा बाने 200 रुपयाचा पारितोषिक आहे मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे शंकरचा फटक माऊलीच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी बॉडी फक्त दिसण्यासाठी नाही नाव ऐकलं की हवा टाईट झाली पाहिजे हाच मला म्हणायचं आहे मला अरे नुसता आयटम पासून फायदा काय आज दारू नका नुसता फुस बार दिसाय मोठा आहे पण चिमणी बारा एवढा पण वाचत नाही लवंगी बार दिसाय दादा बार आयटम बॉम्ब आहे पण बार असून फायद्याचा काय वाजाय नको वाजतोय आवाज कसा येतोय लवंगी मारणार का फुस नाही आता फुस दाखवा तुम्हाला कशी आहे का अजून एक बक्षीस आलेलं आहे परशुरामाची भूमी शोभते माझं कोकण 1 नंबर चेतन अहमद दादाच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक विषय आहे बॉडी फक्त दिसण्यासाठी नसते नाही नाव ठेवलं की हवा टाईट झाली पाहिजे कट्टर राजेश निकम फॅन बुवा साफ सुपडा करून टाका सुमित दादा पाटील दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक विषय काय माहिती भारी चांगली केली मेदेल्याला मुलात मारायची काय मुलातच मेदेल्याला मारायची काय तरी पण चला मित्रांनो हसत खेळत शाहीर आहे ना असं द्या बुवा आज काय माहितीये तुम्ही पण जरा हल्लं वाज सोडा तुम्ही टेन्शनला वाज बुवा मला माहितीये मी सांगतोय तुम्हाला बरोबर बाकी तुम्ही कार्यक्रम आज वादच नाही बुवा आता आयोजकांनी पण दिलेत 15 मिनिटं पण ह्यात होतो कसं माहितीये काय बोलायचं काय आणि ठेवायचं काय बाकी असा विषय मित्रांनो पण विषय बघा पहिला ठोका मित्रांनो पहिला विषय गातोय 2 ते 3 फरमाईश डायरेक्ट घेतो आणि बारी या ठिकाणी संपवते चला पहिला ठोका हो कसं आहे ना काय म्हणता हा जास्त बोलला तर आज ठोकणार आहे पहिला ठोक तुमच्याकडे टाकतो बघा बुवा आटकीच्या डुकराचा काढतोस पहिला तुमच्यावर ठोक बुवा काय का विषय 2 मिनिटं छोटा बाता बऱ्या यावर अरे टाकलंय गोड जाऊ नको पुढं जरा ध्यानात तुझ्या या असाव्या हो बोलले विषय कसा विषय कसा घोडाचा साला मागे ठोकणार काय ढुल बारात पण हवा नाही बुवाच्या दारू शाप बसले म्हणून म्हणते अरे टाकलंय गोड जाऊ नको पुढं जरा ध्यानात तुझ्या या असाव्या विषय काय
विषय काय? लक्ष्मण रेषा टाकले. लक्ष्मणाने सीतामाई आत आहे गोसाव्याचं रूप घेऊन रावणाने सीतामाईला पळवायला. मग आला भिक्षा मागायला, पण त्याला खरा विचार का होता? सीतामाईला पळवून न्यायचं होतं. विषय कसा आणला? अरे टाकलंय कोड जाऊ नको पुढं, जरा ध्यानात तुझ्या या साव्या. सीतामाई काय म्हणते? थोड्या कळ बुवा तुम्ही सोसाव्या. जरा थांब, तुला भिक्षा देणार मी, पण थोड्या कळ बुवा तुम्ही सोसाव्या. इथं आला कसा तू बसाव्या. थोड्या कळ बुवा तुम्ही सोसाव्या. इथं आला कसा तू बसाव्या. अरे टाकलंय कोड जाऊ नको पुढं, टाकलंय कोड जाऊ नको पुढं, जरा ध्यानात तुझ्या या साव्या. थोड्या कळ बुवा तुम्ही सोसाव्या. इथं आला कसा तू बसाव्या. वेळेच्या बरोबर एका मुख्य बारी संपवलं. पुढचा अंतर आहे का? रूप हरणाचं पाहिलं होतं, गेले ते त्यावर कराया मात. धनी माझा हाय संकटात, भाऊजी गेले ते द्याया नसात. नाही येणार अशी अरे मी तुझ्या पाशी, खुना नजरेत मला त्या दिसाव्या. थोड्या गळ बुवा तुम्ही सोसाव्या. थोड्या गळ बुवा तुम्ही सोसाव्या. इथं आला कसा तू बसाव्या. गळ बुवा तुम्ही सोसाव्या. इथं आला कसा तू बसाव्या. वा, असा आपला असतो ठोका. तुम्ही ठो 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 फक्त तोंडाने बोलता बुवा, पण तुमचा तुंतुना, ताशिया, कच्ची, ढोल सगळा एकदाच वाजून आणि एकाच ठोक्यात वाजवलाय. दुसरा विषय बघा. अजून शाहीर काय म्हणतात? शाहीर म्हणतात की नवरा बायको सोडून तुझा आणि माझा अजून नातं काय आहे? नातं काय बुवा? आज बाजू काढते मी आदिमायेची. हा भेद आहे, हा सारीपाटाचा खेळ आहे. या आदिमायेचा आणि या माझ्या भगवान श्रीकृष्णाचा, या भगवान शिवशंकराचा. आज राधेचा खेळ आहे, भगवान श्रीकृष्णाचा खेळ आहे. हे बुवा नातं. नवरा बायकोचं नातं कशाला हवंय? नवरा बायको दोघांनी विचारतोय को कशाला हवंय? विषय काय मित्रांनो? बुवांची गवळ. हा, मार दिया जाए या छोड़ दिया जाए, बोल तेरे साथ क्या सुलूक किया जाए. वंची गवळ. अगं आलियाची तू बाय सांग गुमान देतेस काय. चढलो मी पलंगावरती बोंबा मारून करशील काय. याड काढी शातूचा याड उतरी असा उतरी हातीवल्या जाईपर्यंत तुला कळ सोसावे लागते. तू जर माझ्या पलंगावर आलास मी बोंबाला मारणार. आकोड दाटके तुझं काम करीन बरोबर. आकोड पोकल बांबू. विषय कसा आहे बघा, गवळीचा भाग. तुला सांगते हे राधिका बाय माझा नवरा घरात हाय. तुला सांगते हे राधिका बाय माझा नवरा घरात हाय. भेटलंस जर का तावडीत त्याच्या तुला तू सोडणार ना. भेटलंस जर का तावडीत त्याच्या तुला तू सोडणार ना. दुसरा मुद्दा, शाहिराने प्रश्नाची बाजू मांडली. माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. पण तरी माऊली आज लय अपेक्षा होती. आदरणीय भाई गोसावी माऊली, खूप अपेक्षा होती की शाहीर माझ्या विषयाचं उत्तर देतील. बुवा 10 नाही 20 नाही 30 नाही 40 नाही 50 नाही 100 लय लांब राहिलं. 1% पण माझ्या विषयाच्या जवळ नाही बुवाकडे. म्हणून आज हवलं. आजही माझ्या विषयाचं तुम्ही दिलेलं उत्तर बुवा चुकलेलं आहे. प्रामाणिकपणाने मान्य करतो शाहीर. विषय काय आहे? आदरणीय भाई गोसावी माऊली त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतोय, त्यांचा मान ठेवतोय, सन्मान ठेवतोय. वाचक आहेत आणि असा एक माणूस म्हणजे या लोककथेत लाभलेला एक कोहिनूर हिरा बेताज भाषा आदरणीय भाईजी गोसावी त्यांच्याकडून अपेक्षा करतो की माझ्या विषयाचं उत्तर भाईंकडूनच निघेल. आणि म्हणून बुवा शाहिराचा विषय की ईश्वराच्या पूर्ण खाली बसा. खाली बसा पूर्ण. हा, पहिलीच वेळेला सांगायचं होतं पूर्ण खाली बसा. उठा म्हणतं की उठायचा, बसायला म्हणतं की बसायचा. लगेच आहे का? ईश्वराचा अक्षम्य अपराध करणाऱ्या पिताश्रीच्या भेटीला आई व बाळ गेले असता पिताश्री समोर येतात. त्या बाळाने पित्याचा वध केला. ते बाळ पूर्ण जन्मीचं कोण? टीप उत्तर आहे खाली. उत्तर ग्रंथ आधारे असावं. प्रश्नकर्ता गुरुवर्य भाई गोसावी महाराज. तर शाहीर तुमच्या विषयाला हात घालतो. विषयाचं तुमच्या उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. विषय काय का
ते बाळ पूर्वजन्मीचं कोण होतं? तर शाहीर, ते बाळ ईश्वराचा अक्षम्य अपराध करणाऱ्या पित्याला पाहताच नवजात बाळाने त्याचा वध केला. त्या बाळाचे नाव शंखध्वज, काही कथांमध्ये सुशंख असं आहे. ते बाळ पूर्वजन्मीचं कोण होतं? तर शाहीर, ते बाळ पूर्वजन्मीचं मन्यासूर किंवा एक शापित गंधर्व होतं. पूर्वजन्मीचा त्याला दिलेलं वरदान काय होतं? पूर्वजन्मी हा जीव भगवान विष्णू आणि शिव यांचा निस्सीम भक्त होता. त्याने ईश्वराकडे वर मागितला होता की जो कोणी या सृष्टीत ईश्वराचा अक्षम्य द्रोह म्हणजे अपराध करेल त्याचा संहार करण्याचे भाग्य मला मिळावे. नियतीचा खेळ पण काय बघा, या जन्मात ज्या राजाने ईश्वराचा आणि साधूंचा छळ करून अक्षम्य अपराध केला तोच बाळपिता राजा मधुरध्वज अतिबल बनला. आई जेव्हा त्या नवजात बाळाला घेऊन पतीचे मन वळवण्यासाठी दरबारात आली तेव्हा पूर्वजन्मीच्या संस्कारामुळे ईश्वरी अपमान सहन न होऊन त्या बाळाने समोर येत्याच पित्याचा वध केला. हे शाहीर माझ्या वाचनातून गेले. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे बुवा, एकदा परत ऐका. त्या बाळाचं नाव ईश्वराचा अक्षम्य अपराध करणाऱ्या पित्याला पाहताच नवजात बाळाने त्याचा वध केला. त्या बाळाचं नाव होतं शंखध्वज. काही कथांमध्ये सुशंख असं आहे. ते बाळ पूर्वजन्मीचं कोण होतं? तर ते बाळ पूर्वजन्मी मन्यासूर किंवा एक शापित गंधर्व असा शाहीर त्याचा उल्लेख आहे. हे माझ्या वाचनातून गेले. शाहीर तुमच्या विषयाचं उत्तर आहे. तत्पूर्वी फरमाईश आलेली आहे. परत बुवा काय म्हणतात? हा, शेरमध्ये काय म्हणतात अजून? हा, बुवा काय म्हणतात? हा म्हणतात चढणार आहे म्हणतात. शेरमध्ये म्हणतात चढणार आहे, रडवणार आहे. बाबा अरे लय गेलं नया हे बह जाऊन सांगा. चढणार रडवणार लय गेलं बुवा. अजून काय बुवा कोणाच्या हाताला लागत नाही शाहीर, पण आवाज गोड आहे, बोलणं चांगलं आहे, वाणी चांगला आहे शाहीर. आपला जोड निश्चित मित्रांनो लागेल, कारण तेवढी धमक शाहिरांमध्ये निश्चित आहे मित्रांनो. पण बुवा तुम्ही ना अजून तुम्हाला सांगतो, माणूस लय भारी आहे. हसायला शिका. हसा नाही तर बुवा फसा. हसता नाही तर फसायला बुवा, पण हसा बुवा. काय म्हणून विषय कसा आहे बघा. चार चौघात धरून हात केलंस गाड्या तू बाप. विषय आहे बंदरे माऊली. भर इंद्रसभेमध्ये गंधर्वाने रंभेच्या हाताला धरलं. इंद्रदेवाने शाप दिला गंधर्वाला. शाप काय होता सर्वांना माहिती आहे, म्हणून म्हणतात अरे चार चौघात धरून हात केलंस गाड्या तू बाप. अहो बुवा झालं नितीन तुझं हे व्याप. नितीन म्हणजे तुझ्या वाईट कृतीमुळे, तुझ्या वाईट नियतीने तुझ्या पोवाव्याप झाले. झालं नितीन तुझं हे व्याप. अरे झालं नितीन तुझं हे व्याप. दिला गाढवाचा तू नार शाप. झालं नितीन तुझं हे व्याप. दिला गाढवाचा तू नार शाप. झालं नितीन तुझं हे व्याप. दिला गाढवाचा तू नार शाप. झालं नितीन तुझं हे व्याप. दिला गाढवाचा तू नार शाप. अरे चार चौघात धरून हात केलंस गाड्या तू बाप. चार चौघात धरून हात केलंस गाड्या तू बाप. अहो बुवा झालं नितीन तुझं हे व्याप. दिला गाढवाचा तू नार शाप. झालं नितीन तुझं हे व्याप. दिला गाढवाचा तू नार शाप. झालं नितीन तुझं हे व्याप. दिला गाढवाचा तू नार शाप. त्यानंतर शाहीर विषय कसा, रात्र थोडी संगपार वेळ जाग्या होत चालले बुवा. घड्याला का लक्ष पहिला हवाय. तुम्ही पहिल्या बारीक तुम्हाला घड्याळ तुमचा बंद पडलाय, टायमिंग कळत नाही बुवा. गावाला आहे कोंबडा राहतोय बुवा, वाडी करतोय. मुंबई आहे बुवा, ही मुंबई नगरी आहे बुवा. इथे वेळेला बंधन आहे. मुंबई नगरीमध्ये वेळ कोणाच्या बापाची बुवा बांधी नाही बुवा. फरमाईश आलेली आहे बुवा. म्हणून सांगतोय शाहीर, तुमचा आदर्श ठेवलाय, तुमचा मान सन्मान ठेवलाय, पण तुम्ही ना ठोकायची रडवायची भाषा एवढा बुवा राजेश भाऊ सोपा नाही बुवा. तू तुमच्या हाताला पण लागायचं नाही बुवा. तुम्ही दमान तुमची बॉडी उतरल आहे ना, तुम्ही बुवा हाताला लागायचा नाही. चोंडा बांधल्यावरती फरमाईश आलेली आहेत 2 म्हणून घेतोय बघा. ऐका रोहित निगम खेळ तिथे ना तू राजदादाचा कट्टर चाहता श्री गणनायका मंगल दायका 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. भावा बघूया आता वेळ कसा मिळतोय त्याच्यावरती आहे. आणि म्हणून फरमाईश आलेली आहे श्रीहरी आणि परशुरामाचं गाणं. म्हणून म्हणतो रत्नागिरी ही माझी नवरत्नाची कलगी तुरा नमन कलाही महान शिंगा हा भारी त्यात नाचे संकास
माती जीवाला नावी हुर हुर खेळत पोली मंडन गड चिपळूण गोगर संगमेश्वर रत्नागिरीला राजापुरा परशुरामाच्या भूमीत शोभताई माझ कोकण एक नंबर हो परशुरामाच्या भूमीत शोभताई माझ आपलं कोकण एक नंबर श्रीहरी गव्हाला आलेले भ्रमशिंदे म्हणून म्हणतो तुला राधेन श्याम सुंदरा शोभिन चारी धामा राधे शिवाय कसा राहशील सांग तुरे घनश्यामा श्यामा घनश्यामा तोडलीस माझ्या वचनाला अंतरात यावरले मी तुझ्या पुढे रे हरले मी नाही परतूनी आला कुठे शोधू का तुला गेला का तू सोडून मला कुठे शोधू का तुला गेला का तू सोडून मला कुठे शोधू का तुला गेला का तू सोडून मला कुठे शोधू का श्री हरी माझा श्री हरी कसे समजावूया मनाला वेडी तुझी राधाराणी वाट पाहत वृंदावनी गेला का तू सोडून मला कुठे शोधू का तुला गेला का तू सोडून मला कुठे शोधू का तुला गेला का तू सोडून मला आणि मित्रांनो हा सगळ्याला अभिमान वाटतोय शाहीरांना ज्या संगीतकारात साथ मिळते जे सीएसपी टीम आहे त्याच्यामध्ये जे कीबोर्ड प्लेअर करतायत जे आपले पंकजदादा घाणेकर आणि आमचे नानादादा गवाळी या सर्व सीएसपी टीमनं या गाण्याचं संगीत केलं एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या गाण्याचे गीतकार स्वतः माझे गुरुवर्य शाहीर विजयी निकम आणि म्हणून मित्रांनो रात्र थोडी आणि सोंगफार या ठिकाणी एक फरमाईश दिली आहे ती एका मुकड्यामध्ये घेतोय माझा भाऊ संकेत बाने राजापूर तालुक्याचा सुपुत्र आहे त्याचे वडील गेल्या वर्षी या जगाचा निरोप घेऊन गेले आणि म्हणून ही एका मुकड्याची श्रद्धांजली अनंत बाने दादांचे सुपुत्र संकेत बाने या श्रद्धांजली गीतासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे आणि श्रद्धांजली घेतो एका मुकड्यामध्ये और इस दिल में बाण परिवाराच्या नैने अश्रू वाहते अहो बाण परिवाराच्या नैने अश्रू वाहते अहो अनंत बाबा तुमची आठवण येते अनंत बाबा तुमची आठवण येते जीवा भावाचे अहो होते आपले नाते जीवा भावाचे होते आपले
अहो अनंत बाबा तुमची आठवण येते, अनंत बाबा तुमची आठवण येते, आनंद बाबा तुमची आठवण येते, आनंद बाबा तुमची आठवण येते. शिवभावाचे होते आपले नाते, शिवभावाचे होते आपले नाते, आनंद बाबा तुमची आठवण येते, आनंद बाबा तुमची आठवण येते, आनंद बाबा तुमची आठवण येते, आनंद बाबा तुमची आठवण येते. रात्र थोडी सोपा रोहित भावा तुझी फरमाईश दुसऱ्या बारीमध्ये नक्की होईल आणि म्हणून मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या आज या यजमानांचे लाख लाख आभार मानतो. दुसऱ्या बारीमध्ये सुद्धा थोडा वेळ जास्त घेतला असेल, दिलगिरी मनापासून व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व यजमानांचे लाख लाख आभार मानतो. रसिक माय बापा, अरे आज तुझे उपकार मानावे तेवढे कमी आहेत, कारण आज या राजेश भावाचा प्रत्येक कार्यक्रम आपण हाऊसफुलच्या दिशेने नेता. हे तुमचे उपकार मरेपर्यंत कधी फिरणार नाहीत. माय बापा, सर्वांना नम्रतेची विनंती, रात्र आहे वैऱ्याची, वेळ आहे धोक्याची, सर्वांनी रेल्वेचा प्रवास आहे, दगदगीचं जीवन आहे, सुखरूपपणे आपल्या घरामध्ये प्रवास करावा ही नम्र विनंती. शाहीरने देखील एक नम्रतेची विनंती. शाहीर या मुखातून जे काही वेडेवाकडे बोल गेले असतील, छोटा भाऊ समजून चांगला असेल ते तुम्ही, काय वाईट असेल ते माझं मला परत आशा मिळतो. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आजची सेवा माझी या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय.